मग आपण चोरी करायला सुरुवात करू. परंतु भगवंताने चोरी कशाची केली महाराज? हरिणी माझे हरिले चित्त, त्याला चित्त चोर म्हटलं महाराज. गोपिकांत चित्तात चोर झालं. गोपिका त्रसल्या. घराणे घेऊन नंद बाबा यशोदेकडे आला. यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे की जावे. तेव्हा नंद बाबाने कृष्णाला हाक मारली, का ना अरे ह्या गोपिका तुझे घराने सांगत आहे कोटपर्यंत आम्ही सण करायचो. उद्यापासून एक काम कर, आपल्याकडे गाई वासरे आहे, हे गाई वासरे घेऊन वृंदावनामध्ये गाई चारणे करता जा. कृष्णाने नाकार दिला आणि महाराज कृष्णाने विचार केला, त्या सेवेची मी वाट बघत होतो ती सेवा मला प्राप्त होणार आहे, ती म्हणजे गोमातेची सेवा. जे दासगिरी महाराज आजपर्यंत करत आलेले आहे. पहा माझं कार्य पारदर्शक आहे महाराज. काल कथेमध्ये सर्वांना सांगितलं होतं मी शेवट की माझी व्यासपूजा करू नका, माझ्या गौमातेची करा. त्या गौमातेच्या चाऱ्याकरता जेव्हा झोळी फिरवली या ठिकाणी त्या झोळीमध्ये 21,265 रुपये झाले महाराज. या तुमच्या सत्याचं नाव, या सत्यामध्ये फिरवलेली गौमातेच्या चाऱ्या करतात झोळीमध्ये आलेलं दान, हे नाव कृष्णाई गौरक्षण आंबोडा येथे बोर्डावर लागणारा विठ्ठला कृष्णाने होकार दिला. दुसरा दिवस बोला. यशोदेने कृष्णाचं स्नान घातलं, पिवळं पितांबराने सुलं, गळ्यामध्ये वैजंतीच्या माला टाकला, केसाला मुकुट बांधलं, मुकुटामध्ये मुराचा पंख कोयलं, खांद्यावर घोंगडी दिली, हातामध्ये काठी दिली, सोबत सिंदूर दिली, एक वासरी दिली. आणि कृष्ण गाई वासरी घेऊन सुवर्णगणांना घेऊन वृंदावनामध्ये गाई चारण्याकरता घेऊन वृंदावनामध्ये गाई चारणे करता गेला महाराज. गायीची सेवा करू लागला. म्हणून म्हणतात ना, त्या काल्याचं कीर्तन करण्याचा अधिकार लक्ष देऊन ऐका. जयराम बाबा भोसले आळंदीची, एवढंच नव्हे, जे निवृत्ती महाराज वक्ते
हे नेहमी म्हणायचे. काल्याचं कीर्तन कोणी करावं, कोणाला अधिकार आहे? जो खरोखर गौ मातेची सेवा करतो ना त्यालाच आहे. कारण गोधने चारावया जातो शारंग पाणी. कृष्णाने गायीचं रक्षण केलं, गायी चारल्या. एखाद्याने जर प्रश्न केला, महाराज तुम्ही सांगता ते बरोबर आहे, पण तुम्ही काय करता हो? काय उत्तर आपल्या जवळ. म्हणून पहिले आचरण पाहिजे महाराज. जोपर्यंत आचरणामध्ये येत नाही तोपर्यंत शब्दाचा प्रभाव पडत नाही. विठ्ठल नुसते गायी चारले का? कृष्ण काय त्या सवंगणे सोबत खेळ खेळ खेळता खेळता मध्यांतर झाली. किती वाजले? पाहिले मोबाईल. किती? 12:15. काटा संपला. बंद करू काय कीर्तन? बरं ना बोला. घरी नाही बोलावलं चहा घ्यायला. चला म्हणून महाराज. पर काही हरकत नाही. खरोखर आहे ना, हा आनंद कुठेच येत नाही महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. असं वाटतं तुमच्याकडे बघून दिवसभर कीर्तनच करत राहावं. विठ्ठल म्हणतात खरे श्रोते. हे वय खरे श्रोते. 7 दिवस मी तुमच्या या नगरामध्ये बघितलं. परीक्षा केली महाराज, परीक्षा. आणि तिथे काल कथा चालू केली. कुठे? सामद्याला, दर्यापूर तालुक्यामध्ये घुसरकर महाराज पुण्यतिथी निमित्त. आणि तिथे तुमचं नाव मी तिथे काढलं. विठ्ठल खेळता खेळता मध्यांतर झाली. मित्रमंडळी म्हणतात कृष्णा आम्हाला असं वाटतं की खूप खेळावं, परंतु पोटाला भूक लागलेली आई.
काय खेळावयाचे सुख विठोबा रखमाई कृष्णाने काय केलं मित्रांकडे बघितलं मित्रांनो बरोबर आहे तुम्हाला भूक लागलेली आहे आता प्रत्येकाने काय आणलं त्यासोबत शिदोरी होते ना